सो पुढे आपल्याला टॉपिक बघायचं आहे व्हॅरिएशन ऑफ जी, किंवा ज्याला म्हणतो आपण व्हॅरिएशन व्हॅल्यू ऑफ जी. व्हॅरिएशन म्हणजे काय? व्हॅरिएशन म्हणजे चेंज. की जी ची व्हॅल्यू कधी चेंज होते त्यालाच आपण म्हणतो व्हॅरिएशन ऑफ जी. म्हणजे जी म्हणजे काय? सो जीला काय म्हणतो आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो जी मीन्स काय असते? सो इथे लिहितो मी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो इन अ प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ऍक्सेलरेशन ड्यू ग्रॅव्हिटी काय असते हे पाहिलं होतं. आता आपल्याला काय करायचं? व्हॅरिएशन ऑफ इन अ व्हॅल्यू ऑफ जी. व्हॅरिएशन म्हणजे काय होणं? व्हॅरिएशनचा अर्थ होतो की व्हॅल्यू चेंज होणं. चेंज म्हणजे व्हॅरिएशन. सो बघा, जीची व्हॅल्यू कधी बदलते? मग पहिलं दिलेलं नाही, फर्स्ट टॉपिक आहे आपल्याला चेंज अलॉंग द सर्फेस ऑफ द अर्थ. म्हणजे ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी अलॉंग द सर्फेस चेंज होते. कशी चेंज होते बघा. फॉर एक्झाम्पल ही आपली अर्थ आहे, तुम्ही आपण कन्सिडर केलं तर अर्थ हा जो वरचा जो साईड आहे त्याला काय म्हणतो आपण? सो याला म्हणतो आपण पोल. हा अर्थचा पोल आहे, बरोबर आहे. माहिती आहे, दोन पोल असतात, नॉर्थ आणि कोणता असतो? आपण नॉर्थ आणि साऊथ पोल आपण कन्सिडर केले. आता ह्या दोन लाईन, हा जे दोन पोल्स आहेत, या दोन पोल्सला एक काय करणारे असते? एक काय म्हणू शकतो आपण त्याला? डिवाइड करणारी एक लाईन असते, त्याला आपण इक्वेटर म्हणतो. ही तुमची इक्वेटर झाला किंवा इक्वेटोरियल लाईन आहे. ओके. सो आता बघा की समजा फॉर एक्झाम्पल जर आपले सरफेस जर आपण बघायला गेले, अर्ची ही काय? अर्ची ही आपण याला म्हणतो आपण सरफेस. जर आपण अर्ची जर सरफेस जर बघायला गेलो तर तुम्हाला काय दिसतं की पोल हा काय रेडियस ही कमी आहे, आणि काय दिसेल तुम्हाला की इक्वेटरला रेडियस कशी आहे? जास्त आहे. तर तुम्हाला बघायला मिळत असेल की पोलला रेडियस कशी आहे? कमी आहे, आणि इक्वेटरला रेडियस कशी आहे? जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय की पृथ्वी ही काय जर आपण बघितली की इक्वेटर साईडने ती फुगलेली आहे आणि काय झालेली आहे, आणि जी समजा फॉर एक्झाम्पल पोल साईडने ही कशी झाली? कमी होते. म्हणजे काय? फ्लॅटेड आहे, चपटी आहे. ओके. सो आपण काय बोलू शकतो की इक्वेटर साईडने कशी दिसते तुम्हाला? ती ब्रॉड दिसते, आणि पोल साईडने ही कशी आपल्याला दिसते? एकदम फ्लॅटेड दिसते. ओके. सो आपण सरफेस टू सरफेस जर आपली अर्थ आहे ही कम्प्लिटली काय नाही, तो स्फिअर नाही. आपली अर्थ स्फिअर नसल्यामुळे काय होणार? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार? चेंज होणार. जर आपण काय होणार की हे डिस्टन्स जास्त आहे, मग इक्वेटर कडून जर पोल कडे जाताना जर आपण काय केलं, आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण इथे उभे, आपण कुठे समजा एखादा माणूस आहे आणि तो कुठे उभा आहे? तो इक्वेटरला उभा आहे. तर इक्वेटर कडून कुठे जात असेल तर तो पोलकडे जात असेल, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होणार? इन्क्रीज होणार. सो इन्क्रीजचा साईन आहे. का बरं इन्क्रीज होणार ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? कारण काय दिसतं की हे डिस्टन्स कमी होते. जर सेंटर पासून जर डिस्टन्स कमी झालं तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे? वाढणार आहे. जर डिस्टन्स वाढलं तर काय होणार? तर आपण पोलकडून कुठे गेलो? इक्वेटरकडे गेलो, तर पोलकडे इक्वेटरकडे जाताना ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होताना दिसेल तुम्हाला? कमी होताना दिसेल. हे आपण पाहिलं. ओके. अलॉंग द सरफेस ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते? चेंज होते. ओके, कळालं तुम्हाला? सो इफ यू आर गोइंग फ्रॉम द इक्वेटर टू द पोल, द ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी इज इन्क्रीजेस. आणि तुम्ही पोल कडून कुठे गेलात? इक्वेटरकडे गेला, द ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होईल? डिक्रीज होईल. बिकॉज ऑफ द काय? हा जो शेप आहे तो कसा आहे? इरेग्युलर तुम्हाला काय दिसेल? पूर्ण कम्प्लिटली स्पेरिकल नाहीये. सो ह्या पॉईंट मध्ये काय म्हणू शकतो आपण? चेंज अलॉंग द सर्फेस ऑफ द. सो ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी काय होते? चेंज होते अलॉंग द सर्फेस. सो काय रे, पोलला ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी कशी असते? ग्रेटर असते, जास्त असते, आणि काय असते? इक्वेटरला ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी कशी असते? कमी असते. असं आपण ह्या डायग्राम मध्ये आपण म्हणू शकतो. सो आता आपण काय करूया की नेक्स्ट टॉपिक आहे याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आहे चेंज विथ द हाईट. सो आपण आता चेंज विथ द हाईट बघूया. चेंज विथ द हाईट म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल आता काय पाहिलं की समजा हा पोल इक्वेटर हे तुम्हाला कळालं असेल की समजा आपण काय झालं की समजा हा आपला ऑब्जेक्ट आहे, तर आपण काय केलं? आपण हाईट वरती गेलो. आपण काय केलं? हाईट वरती म्हणजे आपण प्लेन मध्ये गेलो. कशामध्ये गेलो? समजा टू बी कन्सिडर करा. ठीक आहे, आपला जो चिंटू होता तो कशामध्ये बसला? आता प्लेन मध्ये बसला. आता प्लेन मध्ये बसल्यानंतर काय होईल? ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असेल हे आपल्याला बघायचं. आता आपण हाईट वरती गेलेलो आहे, एच वरती. मग आता ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी वाढेल की कमी होईल? तर तुम्हाला माहिती आहे की समजा हे जे डिस्टन्स आहे, आर इज द रेडियस ऑफ द अर्थ, तर डिस्टन्स इन्क्रीज झालेले. डिस्टन्स म्हणजे काय? डी इज इक्वल्स टू आर प्लस एच. जर डिस्टन्स वाढला ना, आरची व्हॅल्यू ऍड झाली, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे, या दोन्ही ऑब्जेक्टचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स काय झालं? कॅपिटल आर प्लस एच. जर डिस्टन्स इन्क्रीज होते तर काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होते. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झाला तर तर ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी पण काय होईल? तुम्हाला कमी होते ना, बघायला मिळेल. सो जर आपण काय केलं? आपण जर हाईटला गेल्यानंतर काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होते. सो हे तुम्हाला कळालं असेल का बरं डिक्रीज होते? बिकॉज ऑफ द काय होईल? डिस्टन्स इन्क्रीज होतं, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो? डिक्रीज होतो. हे त्याचं काय होतं? आन्सर होतं. आता तिसरं व्हायचं आपल्याला. पुस्तकामध्ये आपल्याला काय दिलेले? चार्ट दिलेले. या चार्ट मध्ये काय दिलेले बघा, काही हे दिलेलं आहे. पहिल्या याच्यामध्ये अलॉंग द सरफेस मॅक्सिमम ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असते? तर आपण बघायला गेलो मॅक्सिमम ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी ही किती असते? 9.8 असते मीटर पर काय असते? सेकंड
ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मिनिममची व्हॅल्यू किती दाखवलेली आपल्याला? मिनिमम म्हणजे नॉर्मली 9.77 पण घेतो आपण, त्याच्यापेक्षा कमी पण होईल जर तुम्ही खूप जास्त हाईटला गेलात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन सॅटेलाइट असेल किंवा वेदर सॅटेलाइट असेल तर ती व्हॅल्यू काय होईल, अजून तुम्हाला कमी होताना बघायला मिळेल. तुम्हाला चार्ट दिलेला बुकमध्ये, तुम्ही तो चार्ट पाहू शकतो आपण. ओके, त्याच्याने तुम्हाला समजेल की हाईट इन्क्रीज झाली, ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी काय होते, डिक्रीज होताना तुम्हाला बघायला मिळेल. ओके, तर आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज चेंज विथ द डेप्थ. म्हणजे जर आपण आता हाईटला गेलो होतो, अलॉंग द सर्फेसला गेलो आपण, त्याच्यानंतर आपण हाईटवरती गेलो, आता आपण कुठे जाणार? सो आपण आता इथे बघायला गेलो तर हा आर होता ना. ओके, सो आता आपण कुठे जाणार? डेप्थला जाणार. समजा हा आपला पर्सन आहे. ओके, हा जो पर्सन आहे हा कुठे चाललेला? आता खाली चाललेला आहे, डेप्थला चाललेला आहे. आता तुम्ही मला सांगा, मग समजा आपण डेप्थला गेलो, समजा इथपर्यंत आपण डेप्थला गेलो, डी म्हणजे डेप्थ. आपण एवढा खाली गेलेला आहे, ऑब्जेक्ट एवढा खाली गेलेला आहे, का होईल? डेप्थला गेलो तर ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? याचं उत्तर सांगा मला तुम्ही. तर आपल्याला काय वाटेल की सर इथे ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी ती काय होईल, इन्क्रीज होताना तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही असं बोलला की इन्क्रीज होईल, पण नाही, इन्क्रीज नाही होत. बघा का नाही इन्क्रीज होत? बघा डिक्रीजच होते. समजा आपण इथे गेलो, समजा हा पर्सन इथे मांडणार ना आपण डेप्थला गेल्यानंतर. सो डेप्थला गेल्यानंतर हा पर्सन आपण इथे मांडणार. इथे मानल्यानंतर काय होईल बघा, मी त्याच्यावरून काय, जो पर्सन तिथे तिथून काय केला, एक सर्कल काय केला मी इमॅजिन केला, किंवा स्पिअर मी इमॅजिन केला. जिथे असाल तिथून स्पिअर इमॅजिन होणार. इमॅजिन झाल्यानंतर इथे बघा पूर्ण बॉडीचा मास किती होता, एम. पण हा जो बॉडीचा मास किती, म्हणजे आता मास कमी झाला ना, जर डिस्टन्स कमी झालं, स्पिअर कमी झाला तर याचा मास काय होईल, चेंज होईल, एम डॅश. सो मास डिक्रीज झाला. मग मास जर डिक्रीज झाला तर ग्रॅव्हिटेशन फोर्स काय होईल, डिक्रीज होईल. मास जर डिक्रीज झाला, ग्रॅव्हिटेशन फोर्स डिक्रीज झाला, मग आता काय होणार याच्याने तुम्हाला काय बघायला मिळेल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण काय होईल, डिक्रीज होताना बघायला मिळेल. सो ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होईल, डिक्रीज होईल अलॉंग द डेप्थ. आणि जर समजा तुम्ही सेंटरला गेलात, बघा याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन आहे, तर तुम्ही सेंटरला गेलात तर ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी किती असेल? तर सेंटरला गेलात तर मग ऑब्जेक्ट तर काहीच राहणार नाही ना, पूर्ण सेंटरला गेलात तर काहीच राहणार नाही, मास झिरो असेल. म्हणून त्यावेळेस ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी कशी, सेंटरची किती असणार आहे, झिरो. तर सेंटरची ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असते, तो झिरो एवढी असते. एवढे लक्षात घ्या, सेंटरची ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी झिरो असते. तर तुम्ही डेप्थला जातात, ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होताना दिसेल, डिक्रीज होताना तुम्हाला दिसेल. तर ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी पोलला काय होते, इन्क्रीज होते. अँड ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी कशाला, इक्वेटरला काय होताना दिसेल तुम्हाला, इक्वेटरला काय होताना दिसेल तुम्हाला, डिक्रीज होताना तुम्हाला दिसेल. या दोन गोष्टी आहेत. हाईटला गेलात तरी इन्क्रीज, हाईटला गेलात तर डिक्रीज होणार, आणि याच्यानंतर जर तुम्ही डेप्थला गेलात तर ती ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होताना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल.